रवीनाज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. चला तर आज आपण बनवूया झणझणीत रस्स्यावाली बोंबीलची भाजी. मार्केटमधून आणलेले बोंबील अगोदर स्वच्छ करून घ्यावे. बोंबीलचे छोटे छोटे साईजचे तुकडे करून घ्यावे. 2 पळी तेल टाकून बोंबील तळून घ्यावे. बोंबील भाजीत खाल्ल्यास कुरकुरीत लागावे म्हणून तळून घ्यावे. बोंबील मस्त खरपूस भाजून तयार झालेले आहेत. आता त्यांना बाजूला काढून घेऊ आपण. भाजीसाठी लागणारे साहित्य: 1 वाटी शेंगदाणे बारीक करून घ्या. लागणारे साहित्य आपण काढून ठेवलेले आहे व्यवस्थित. कढईमध्ये 2 पळी तेल टाकून घ्या. त्यानंतर तेल तापल्यावर जिरं टाकून घ्या 1 चम्मच. 2-4 लसूणच्या पाकळ्या, आपण बारीक केलेलं शेंगदाण्याचं कूट टाकून घ्या. व्यवस्थित परतवून घेऊ आपण आता भाजीपर्यंत. शेंगदाणे मस्त भाजले गेलेले आहे. 2 चम्मच मिरची पावडर, 1 चम्मच हळद पावडर मस्त परतवून घेऊ व्यवस्थित. अर्धा ग्लास पाणी टाकून घेऊ. मस्त हळूहळू हलवत राहू. थोडं थोडं पाणी टाकत चालायचं. मस्त बघा किती मस्त तेल सुटलेलं आहे. बघा तेल मस्त सुटलेलं आहे. स्वादानुसार नमक टाकून घेऊ. आता आपण त्याच्यात पाणी टाकून घेऊ आवश्यकतेनुसार. भाजीला मस्त गदक आलेला आहे. आता त्याच्यात तळलेले बोंबील टाकून घेऊ. तळलेले बोंबील अगोदर टाकायचे नाही कधी पण, उकळी आल्यानंतरच टाकायचे. बघा मस्त उकळी आलेली आहे. आपले बोंबील झालेले आहेत. कोथिंबीर टाकून घेऊ बारीक चिरलेली. झणझणीत रस्स्यावाली बोंबीलची भाजी कशी वाटली लाईक, कमेंट, सबस्क्राईब करून नक्की सांगा.